राज्यातील सार्वजनिक विभागाच्या रस्त्यांचे 3-13 वाजले आहेत। रस्त्यांच्या गुणवत्ता तपासासाठी एसओपी तयार करा असं आता सांगण्यात येते। आमदार अनुराधा चव्हाण यांनी लक्षवेधीतून मागणी केलेली आहे। गुणवत्ता तपासणीसाठी राखीव 1% निधीही पडू नये, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा उभारण्याची सूचना करण्यात येते। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता आहे। राज्यातील सार्वजनिक विभागाच्या रस्त्यांचे 3-13 वाजलेत। रस्त्यांच्या गुणवत्ता तपासासाठी आता एसओपी तयार करा अशी मागणी होतीये। आमदार अनुराधा चव्हाण यांनी लक्षवेधीतून ही मागणी केलेली आहे। गुणवत्ता तपासणीसाठी राखीव 1% निधीही पडून असल्याचं आता समजतंय। गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा उभारण्याची सूचना करण्यात येते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन आज शनिवार उद्या रविवार हे 2 दिवस सुद्धा हे कामकाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। विरोधक अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळतात। आज कोणत्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे? निश्चितच नीलम, वेगवेगळे मुद्दे आज चर्चेला येतील। विशेष करून समृद्धी महामार्गालगत असलेला खुलताबाद फुलंब्री महामार्ग आहे, त्याच्या गुणवत्तेवरती सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। याच पार्श्वभूमीवरती आज सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रश्न उपस्थित केलेला आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यातील वेगवेगळे रस्ते आहेत ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, मात्र रस्ते तयार केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही एसओपी नाही आहे। तर ही एसओपी सरकार तयार करणार आहे। कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट, या गुणवत्ता तपासणीसाठी 1% सेस निधी काढला जातो। ज्यावेळी रस्त्याचं बांधकाम होत असतं तो 1% निधी हा कोट्यवधींच्या रूपात आता शासनाकडे जमा आहे, मात्र त्याचाही वापर केला जात नाहीये असंही या लक्षवेधीतून उपस्थित करण्यात आलं। त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ते नेमके या संदर्भात काय आदेश देतात हे पाहावं लागेल। आजचं जर एकंदरीत कामकाज पाहिलं तर दुसरी एक महत्त्वाची लक्षवेधी जी गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेली आहे। जत तालुका हा अवर्षणग्रस्त आहे, त्यामुळे नेहमीच दुष्काळी म्हणून त्याची ओळख केली जाते। मात्र दुष्काळी ओळख न ठेवता त्याची देवभूमी अशी ओळख ठेवावी। वेगवेगळ्या देवतांची शक्तिपीठं आहेत ती या ठिकाणी आहेत, त्यामुळे धार्मिक पर्यटन यायचं असेल, विशेष निधी केंद्राकडून राज्यातून मिळवायचा असेल तर ती देवभूमी म्हणून घोषित करावी अशी एक लक्षवेधी आहे। त्यामुळे जतची एक नवी ओळख आता आपल्याला पाहायला मिळणार का हे आजच्या लक्षवेधीमध्ये स्पष्ट होईल। तिसरीकडे आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतरस्ते मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं आहेत ती शेतात अडकून पडतात, चांगली पिकं घेता येत नाहीत। त्यामुळे यासाठी सुद्धा एक नवीन कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी सिद्धार्थ खरात यांनी केलेली आहे। त्यामुळे या संदर्भात देखील काही नवीन सुधारणेचा आश्वासन किंवा निर्णय होतोय का याकडेही आपलं लक्ष असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो एकंदरीत मुद्दा असेल तो म्हणजे विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव। या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था असतील, महिला सुरक्षा असतील, यासहितच जे अंमली पदार्थांचं मोठ्या प्रमाणात झालेलं वितरण आहे त्याच्यावरती पडलेल्या धाडी आहेत, यावरती विरोधक सरकारला निशाणा साधताना पाहायला मिळू शकतात। त्यामुळे सरकार याला काय प्रत्युत्तर देते आणि पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून खडाजंगी होते का याकडे आपलं लक्ष असेल। जी जी चेतन, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।